आमदार अपात्रतेच्या निकालावरून उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यावर निशाणा साधला। सगळ्या संस्था यांच्या नोकर झाल्या असून नार्वेकर यांनी लोकशाहीच्या विरोधात निकाल दिल्याचं म्हटलं आहे। नार्वेकर यांनी 1999च्या घटनेवरून हा निकाल दिल्याचं सांगितलं होतं। यावर ठाकरे गटाने 2013 आणि 2018च्या कार्यकारिणीचे व्हिडिओ मीडियाला दाखवले। त्यासोबतच निवडणूक आयोगाला सर्व काही दिल्याची पोचपावतीही दाखवली। यानंतर ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला की समजा 1999 साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली, मग 2014ला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? 2019ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? कशासाठी माझी सही घेतली? मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती, शोफापडेवाल्याची घ्यायची होती। महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते। नंतर त्यांनी सांगितलं ऐसा कुछ हुआ ही नहीं, अरे कुछ करना ही नहीं था, कुछ होने नहीं तो फिर आले कशाला होते? आणि काय म्हणून आला होता तुम्ही? 19 साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा, माझ्या शिवसेनेचा, होय माझ्या शिवसेनेचा, माझ्या वडिलांचा पक्ष आहे, पाठिंबा घ्यायला याला तुम्हाला लाज वाटली नाही? बरं 2013 साली तुम्ही बघितलं कोण कोण होते त्याच्यामध्ये? रामराम गंगाराम पण होते ना त्याच्यात। म्हणजे त्यांनी रामराम केल्या म्हणून रामराम गंगाराम म्हटलं, नाही तर तसं काय मला म्हणायचं नव्हतं। दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही, आम्हालाही नाही, तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे। राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा। आणि मिंद्यांना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आज जाहीर करतो पाठिंबा हाकला याला। पुरावा 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 की गाडावा, माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी, मिंद्यांनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं। पोलीस प्रोटेक्शन नाही, मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत। तसंच मिंद्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची, आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाडावा का कोणाला तुडवावा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।